गुड मॉर्निंग सगळ्यांना. असं मी नाही, हे छानसं फूल तुम्हाला म्हणत आहे, कारण सकाळी सकाळी गॅलरीतलं हे दृश्य बघून मन आनंदी होतं की आपण लावलेली झाडे छान फुलत आहेत आणि त्यांना छान छान फुलं येत आहेत. बऱ्याच झाडांना अजून यायची आहेत आणि बरीच झाडं दररोज न चुकता फुलं देत आहेत. आपला मोगरा सुद्धा कळ्यांनी बहरलेला आहे. जवळजवळ 30-40 फुलं आता या मोगऱ्याला येणार आहेत. तुळस सुद्धा 3 ते 4 रोपं नवीन नवीन आलेली आहेत. छान वाटतं ना बघून. त्यानंतर सकाळी सर्व कामं आवरली आणि आज बँकेसाठी बाहेर निघालो. बाहेर निघताना तुम्हाला एक गोष्ट दाखवते की जणू काही पुन्हा शिफ्टिंग होत आहे, असा पसारा घरात झाला आहे. आता तो का झाला आहे ते तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. ट्रॅफिक बघून वैताग येतो, मात्र काही इलाज नसतो. बँकेमध्ये जाऊन आल्यानंतर समोरच एक पुस्तकांचे म्हणजे ग्रंथालय होते आणि छान होते ते. तिथून मी 2-4 पुस्तके घेतली आखीसाठी खास. ती घेतल्यानंतर इथे सिद्धिविनायक मंदिरामध्ये आलो. आल्या आल्या आधी भगवान शंकरांचे महादेवांचे दर्शन घेतले. खूपच छान सजवलेले होते आणि कोल्हापुरातील हे सिद्धिविनायक मंदिर बऱ्याच जणांना माहीत असेल. खूप प्रशस्त अशी जागा आहे आणि आतमध्ये 4 मंदिरे एकूण आहेत. बघा, एवढा मोठा भव्य परिसर. मात्र कोल्हापूरमध्ये आल्यापासून मी एकदाही इथं आले नव्हते. जाता येता मनात मात्र येत होते, पण गणपती बाप्पांचे बोलावणे आलेले नव्हते. त्यानंतर मग घरी आले आणि मग पुढचा दिवस कसा घालवला उद्या बघू.